हे गाईज गुड मॉर्निंग. तर जसं मी कालच्या व्लॉगमध्ये बोललेली, की मी तुम्हाला एक न्यूज सांगणार उद्याच्या व्लॉगमध्ये. तर ती न्यूज म्हणजे असं, की माझ्या 27 पासनं एक्झाम्स होणार आहे स्टार्ट. आता कालची डेट होती 24 आणि आजची आहे 25. म्हणजे फक्त माझ्याकडे 1 दिवस उरलेला आहे अभ्यासासाठी. स्टिल मी पुस्तक हाती घेतलेलं नाहीये. म्हणजे तुम्ही समजू शकता, की किती सीरियसपणा राहिलेला आहे आता माझ्यामध्ये. लिटरली म्हणजे गाईज माझ्यासारखे स्टुडंट एकदम अभ्यासाला लागून गेले असतील. कितीतरी त्यांचा सिलेबस कव्हर होऊन गेला असेल. बट मी फक्त ह्याच एका व्हेमवर आहे, की मी फक्त इम्पोर्टंट क्वेश्चन्स करणार आहे. आणि गाईज माझा कॉन्फिडन्स पण तर बघा. काही नाही होऊन जाईल. एकदम आरामात असा द्यायचा पेपर तसा निघून जाईल. आणि मी खोटं नाही बोलणार. आजही अख्खा दिवस माझा पूर्ण व्लॉग बघा तुम्ही. माझ्या हातात कुठेच पुस्तक दिसणार नाही तुम्हाला. म्हणजे तुम्ही समजून घ्या, की मी आज सुद्धा पुस्तक उघडून बघितलेलं नाहीये आणि पेपर माझा आहे परवा 27. फक्त 2 दिवस उरलेले. आता सांगा मी काय करू बरं? स्वतःला मारू? नाही मी असं नाही करणार कारण मी व्लॉग कशी काढणार मग? पण जाऊ द्या गाईज, जी गोष्ट होणार नाहीये त्याबद्दल बोलून काही फायदा नाहीये. मला जेव्हा करायचं, माझं जेव्हा मन होईल मी तेव्हाच करणार शेवटी. सो कशाला मी असं फालतू सगळं बोलते. आणि असंही नाही गाईज, की मी एकदम काहीच नाही लिहिणार आणि पेपरमध्ये एकदम फेल-वेल होईल. मी सगळं मॅनेज करून घेते गाईज. मी ऑलराउंडर आहे गाईज. बस ते मला बोलायचं असतं, स्वतःला सिम्पथी द्यायची असती, बाकी काही नाही. आणि माझे फ्रेंड्स मला कॉल करून विचारतात, "कशिश कुठे आली तू? कुठपर्यंत झालं तुझं? काय-काय केलं तू?" आता मी त्यांना कोणत्या भाषेत सांगू, की प्लीज मला डिस्टर्ब करू नका, मी रील्स बघते. अच्छा सोडा गाईज, खूप झाल्या गप्पा अभ्यासाविषयी. तर या व्लॉगकडे. तर सकाळी लवकर आवरून मी तुम्हाला दिसतच असेल स्वयंपाक करत होते. आता भाई माझा एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीचा पण पेपर असतो, पण स्टिल माझ्या मम्मीला काही घेणं नसतं. काम तर झालेच पाहिजे. काम इज मॅन्डेटरी. तू काहीही कर, वरनं जेवणाची अपेक्षा ठेवू नको. तर मस्त मी आज स्वयंपाकात केल्या होत्या बटाट्याच्या काचऱ्या आणि खूप चांगल्या झाल्या होत्या आणि खूप अशा मेल्टिंग खूप सुंदर लागत होत्या. त्यानंतर इव्हनिंगला माझा चटोरा तोंड म्हणत होता काहीतरी चटोरं खायचं. सो माझा विचार पडला, की मी नूडल्स खायला जाईल. बट मला दया आली माझ्या मम्मीची. सो मी घरी घेऊन आली आणि मग आम्ही दोघी मस्त एन्जॉय करत होतो. आणि मला खूप दिवसापासून खायची क्रेव्हिंग ही होत होती आणि त्याशिवाय मम्मीचीही तब्येत ठीक नव्हती. तर म्हटलं तिच्याही तोंडाला थोडी चव येईल. अच्छा, तर त्यानंतर मला आज जायचं होतं भाजीपाला घ्यायला सुद्धा आणि मी एवढा फास्ट भाजीपाला घेतला यार, जसं काही मी प्रो झालेली लाइक गृहिणी टाइप. आणि तो कालचा डीजे म्हणत होती ना मी तुम्हाला, बघा तो इकडे हा 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 आणि शेजारची मुलं त्या डीजेवर नाचत होते परत डंगण डंगण डंगण. आणि सोने पे सुहागा गाईज जिलेबी पण भेटून गेली यार फुकटची खायला. आमच्या शेजारच्या काकूंनी दिली होती. आणि मग असं पेट पूजा करून मी मस्त गेली भाजीपाला घ्यायला. भाजीपाला घेऊन आलेली. दॅट्स इट. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्याचा व्लॉग बघायलाही विसरू नका आणि माझ्यावर लक्ष ठेवा. उद्याही पुस्तक उघडते का नाही मी? नाही, थोडीशी लास्ट येईलच गाईज. थोडं उघडून तर घेणारच मी पुस्तक. डू लाईक, शेअर, कमेंट. बाय बाय. गुड नाईट.